विवाहबाह्य संबंधातून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका जोडप्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। इंडियन एक्सप्रेसने या संदर्भात वृत्त दिलं आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यवर्ती मुंबईतील एका उच्चभ्रू इमारतीतील ही महिला तिच्या पती आणि मुलीबरोबर राहते। पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने म्हटलंय की 2017 मध्ये 54 वर्षीय व्यक्ती त्यांच्या पत्नी आणि 2 मुलासह एकाच मजल्यावर राहण्यासाठी आल्या होत्या। 2019च्या सुमारास दोघांमध्ये चांगली मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं। आम्ही दोघे फोनवर बोलू लागलो। एक दिवस त्याची बायको आणि मुलं घरी नसताना त्याने मला त्याच्या घरी बोलावलं। तेव्हापासून त्याच्या घरी कोणी नसताना आम्ही त्यांच्या घरी भेटायचो, असं तक्रारदार महिलेनं पोलिसांना सांगितलं। मात्र 15 जुलै रोजी तक्रारदार महिलेला त्याच्या पत्नीचा फोन आणि त्याच्या नात्याबाबत विचारपूस केली। त्यानंतर त्याची पत्नी तिच्या घरी गेली आणि त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ या महिलेला दाखवून धमकावले। तक्रारदार महिलेचा दावा आहे की आरोपीने गुपचूप त्यांचे फोटो काढले आहेत। हे फोटो कोणालाही शेअर करू नये अशी विनंती तक्रारदार महिलेने केली, परंतु तरीही खासगी फोटो आणि व्हिडिओ त्याच्या पत्नीने तक्रारदार महिलेच्या नातेवाईकांना पाठविले। याबाबत तक्रारीत म्हटलंय की तिने माझी बदनामी केली, त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप मानसिक आघात झाला। परंतु त्यानंतरही मी पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती। मात्र मंगळवारी ते फोटो आणि व्हिडिओ पॉर्न साईटवर पोस्ट करण्याची धमकी देण्यात आली। त्यामुळे ही महिला घाबरली। परिणामी तिने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली।